हा लपाछपीचा खेळ आता थांबवूया आपण. तू एकदा माझी झालीस मग काहीच प्रॉब्लेम नाही. मिसेस अर्णव राजेशिर्के असलीस तरी तुझ्यावर हक्क तर माझा. एक मिनिट, तुम्ही तुझे जे सगळे एवढे इरादेत ना तुम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. अर्णव राकेशला म्हणत असतो की तुला बेंगलोरला जावं लागणार आहे. तेव्हा इथे राकेशला आता कुठेही जायचं नसतं. त्याला बरोबर कळलेलं असतं की अर्णवला मला इथून कटवायचंय. पण इथे राकेश सुद्धा हार मानत नाही. तो इथे अंजलीच्या समोरच म्हणतो, ठीक आहे, मी बेंगलोरला जायचंय ना, बेंगलोरला जायला मी तयार आहे, पण मी एकटा जाणार नाहीये. एक काम कर अर्णव, माझं एकट्याचं तिकीट नाही तर 2 तिकीटं तू इथे आता बुक कर. कारण बेंगलोरला मी एकटा जाणार नाहीये, माझ्या बरोबर आता अंजली सुद्धा येणार. ईश्वरी मनामध्ये घाबरलेली असते. दुसऱ्या व्यक्तीचं नाव कुणाचं घेतोय आता हा राकेश, तिला भीती वाटते. पण तो अंजलीचं नाव घेतो. तो म्हणत असतो की बेंगलोरला मी पण जाणार आणि माझ्या बरोबर अंजली सुद्धा येणार. तू एक काम कर, आमच्या दोघांची तिकीटं बुक कर. तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही अंजली नाही, तिची तब्येत ठीक नाहीये, डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय आणि अशा अवस्थेमध्ये इतक्या लांब बेंगलोरला प्रवास करून ती नाही येऊ शकत. अंजली कुठेही येणार नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, नाही मामा, या वेळेला मी एकटा जाणार नाहीये. गेलो तर अंजली सोबतच जाईन, नाहीतर मी बेंगलोरला जाणारच नाही. त्याच्यामुळे अर्णव, तुझी जर इच्छा असेल की मी बेंगलोरला जावं तर मी माझ्या बायकोला अंजलीला सोबत घेऊन जाणार. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही, अजिबात नाही, ताई कुठेही येणार नाहीये. तिला डॉक्टरांनी प्रवास करायला नकार दिलाय, ताईला मी नाही पाठवणार. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग ठीक आहे, एकटा तर मी अजिबात जाणार नाही. कारण आता देवाच्या समोर मी प्रॉमिस केले, ते प्रॉमिस कसं मी मोडू? मी अंजलीच्या सोबतच राहणार, तिची काळजी घेणार. त्याच्यामुळे मी एकटा तर कुठेही जाणार नाहीये, काही झालं तरी सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली येते आणि म्हणत असते, हे बघा, तुम्ही दोघे जण तुमच्या जागी एकदम योग्य आहात. चिंटूला असं वाटतंय त्याचं तर महत्त्वाचं काम इथे तुम्ही करावं आणि तुम्हाला माझ्या बरोबर राहायचंय. पण माझी काही हरकत नाहीये, मी तुमच्या बरोबर बेंगलोरला यायला तयार आहे. आणि तसंही आपल्याला फ्लाईटने जायचंय, मला काही इतका त्रास होणार नाही, मी येते तुमच्या बरोबर. अर्णव म्हणतो, नाही ताई, काहीही झालं तरी सुद्धा तू जायचं नाहीये. अर्णवला भीती वाटत असते की राकेश ताईला एकट्यात बघून काहीही करू शकतो. तेव्हा इथे याच्या बरोबर ताईला पाठवणं रिस्की आहे हे अर्णवला कळतं आणि त्यामुळेच इथे राकेशने ही अट ठेवलेली असते की मी एकटा जाणार नाही, अंजली सुद्धा माझ्या बरोबर येणार. तेव्हा इथे राकेश म्हणतो की अंजली, राणी सरकार, तुम्ही येताय माझ्या बरोबर तर चला ना. अर्णव, तू का नाही म्हणतोयस? आई, मी माझ्या बायकोची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, चिंटूचं महत्त्वाचं काम असल्याशिवाय तो तुम्हाला जा म्हणणार नाही. मी एक काम करते, मी येते तुमच्या बरोबर. अर्णव म्हणतो, सांगितलं ना एकदा, ताई तू कुठेही जाणार नाहीयेस, नाही जायचंयस तू. तेव्हा मामा म्हणतात की अर्णव जे काही बोलतोय ते एकदम योग्य आहे, तुला नाही जायची गरज आहे अंजली, तुझी तब्येत आधीच ठीक नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की मी जाते. अर्णव म्हणतो, नाही, अजिबात नाही ताई, तू कुठेही जायचं नाहीयेस. आणि तेवढ्यातच इथे आता अंजली सुद्धा म्हणत असते की चिंटू, अरे असं काय करतोयस, काम आहे ना तुझं, जाऊ दे ना मग मला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई सांगितलं ना तुला कुठेही जायचं नाहीस म्हणून, आणि सरळ आता अर्णव बाहेर निघून जातो. तेव्हा इथे आता लगेच इथे राकेश आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की अरे देवा, मनामध्ये नसताना देखील आज मी अर्णवला दुखावलंच. खरंच माझी इच्छा नव्हती त्याला दुखवण्याची, पण मी करू तरी काय, मनामध्ये नव्हतं तरी तो दुखावला गेलाच माझ्याकडून. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अरे देवा, चिंटू चिडला का? नाही, तो रागवलाच असेल, मी येते जरा त्याला बघून त्याचा राग शांत करते, मी समजावते त्याला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो जा ना, जा अंजली, जा तू अर्णव बरोबर बोलून घे, त्याला समजावून सांगा, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर राग असला तर तो बाजूला काढून टाक. तेव्हा अंजली म्हणते, हो हो, जाते ना मी. तेव्हा अंजली इथे आता अर्णवकडे बोलायला येत असते. तोपर्यंत इथे राकेशच्या समोर मामा उभे असतात, ईश्वरी उभी असते, आकाश असतो. आकाश आपल्या रूममध्ये जातो. इथे आता ईश्वरी आपल्या रूममध्ये निघून जाते आणि मामा सुद्धा निघून जातात. तेव्हा इकडे वल्लरी मात्र एकटीच उभी असते. तोपर्यंत इथे अर्णवला आता टेन्शन आलेलं असतं. अर्णव म्हणतो, मला माहिती आहे हा राकेश मुद्दामून जात नाहीये, त्याला इथे राहून मी सिंदूरला आणि ताईला त्रास द्यायचा आहे ना. तेवढ्यातच तिथे अंजली येते. अंजली म्हणत असते, चिंटू, अरे काय झालं चिंटू तुला? अरे किती चिडचिड करतोस, किती रागवतोस रे तू? मला तर आता तुझ्या रागाचं टेन्शन यायला लागले, भीती वाटायला लागले मला तुझ्या रागाची. का असं करायला लागलायस तू? का तू चिडलास? अरे हे बघ ना, तू एकदा तुझ्या जिजूंच्या बाजूने विचार कर ना. आता तूच मला सांग, भाऊ म्हणून तुला माझी इतकी काळजी वाटते, बरोबर ना? मग नवरा म्हणून त्यांना सुद्धा माझी काळजी वाटतच असेल ना. आता तूच बघ, मला त्रास होईल म्हणून तू काय म्हणालास की तू कुठेही जायचं नाही म्हणून, तू बेंगलोरला जायचं नाही असं तू मला म्हणालासच ना. मग तसंच त्यांचं आहे रे, त्यांना सुद्धा माझी काळजी वाटते ना. एकदा त्यांच्या जागेवरती उभा राहून बघ,
ते आत्ताच बाहेर गेले होते आणि इतक्या दिवसानंतर ते परत आलेत, बरोबर ना? किती दिवस ते आपल्या बरोबर नव्हते, माझ्या बरोबर नव्हते. मग आता त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्याचं ना कुठेतरी गिल्ट असेल, त्यांच्या मनामध्ये गिल्ट असेल आणि म्हणूनच त्यांनी आता स्वतःला प्रॉमिस केले की ते मला सोडून कुठेही जाणार नाही म्हणून त्यांनी मला बरोबर घेऊन जाण्याची अट ठेवली की नाही, बरोबर ना? मग आता तू तुझ्या जिजूंच्या जागी थांबून त्यांच्या बाजूने विचार कर ना, त्यांचं सुद्धा बरोबरच आहे ना. आता कुठे ते आलेत आणि लगेच ते मला सोडून कसे काय जातील? तू नको ना चिंटू एवढा रागराग करू, कशाला एवढं चिडचिड करतोस? एवढा राग बरा नाहीये, तुला त्रास होईल या रागाचा आणि मला आता भीती वाटायला लागली तुझ्या रागाची. तुझा राग कमी झाला पाहिजे की नाही? सारखा आपला चिडत असतोस. तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही ताई, मी नाही रागवले, मी खरंच सांगतोय, मी चिडलेलो नाहीये. तेव्हा अंजली म्हणते खरंच तुझ्या जिजूंबद्दल राग नाहीये तुझ्या मनात? तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही ताई, अजिबात नाही. हे बघ, मी खरंच नाही चिडलोय, मी एकदम व्यवस्थित आहे. मी सुद्धा तोच विचार करतोय की जिजूंना पाठवून मी चूक करत होतो. तुला जर असं वाईट वाटत असेल तर मी एक काम करतो, मी जिजूंची माफी मागतो, हवं तर त्यांना सॉरी म्हणतो. तेव्हा अंजली म्हणते नाही, त्याची काही गरज नाहीये, तू त्यांना सॉरी वगैरे काही म्हणायला जाऊ नकोस. तुला माहितीये ना तुझे जिजू काही इगोइस्टिक नाहीये, ते कुठलीही गोष्ट इगोवरती नाही घेत. तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव कसा आहे, त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. आणि आता माझाही विचार करू नकोस आणि रागराग नको करूस रे. बरं चल आता थोडीशी स्माइल कर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ताई हे काय बोलतेस तू? तेव्हा अंजली म्हणते प्लीज प्लीज माझ्यासाठी स्माइल कर. तेव्हा अर्णव इथे स्माइल करतो. तेव्हा अंजली तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो ताई अगं तू असं कसं म्हणतेस की टेन्शन घेऊ नकोस म्हणून? या राकेशचं सत्य तुला सांगितलं तर मी तुला गमावून बसेन आणि जर सत्य नाही सांगितलं तर तो काहीतरी चुकीचं वागेल. आता करू तर काय करू, अशा याच्यामध्ये अर्णव आता धर्मसंकटात सापडलेला असतो. दोन्ही बाजूने हार मात्र अर्णवचीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता शांतपणे उभी राहिलेली असते. तिला इथे राकेशचं वागणं अजिबात आवडत नसतं. ज्या पद्धतीने तो म्हणतो की अंजलीला मी माझ्या बरोबर घेऊन जातो आणि अर्णव घाबरतो, तेव्हाच इथे ईश्वरीला कळतं की राकेश किती नीच माणूस आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता ईश्वरी उभी असताना तिथे राकेश सुद्धा येतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो वा चंद्र किती सुंदर दिसतोय ना, खूपच सुंदर. तेव्हा इथे ईश्वरी लगेचच बाजूला होते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो ईश्वरीजी आपल्या दोघांना असा एकांत मिळावा, प्रायव्हसी मिळावी म्हणून तुम्ही इथे येऊन अशा एकट्याच उभ्या राहिलात ना, आपल्याला एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मागे थांबायचं. तुझ्या या नीच तोंडातून आहे ना माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही, कळलं का तुला? आणि दिसत नसेल ना तर तुला दाखवते. हे बघ माझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र, हे मंगळसूत्र अर्णव सरांनी माझ्या गळ्यामध्ये घातलंय. मी त्यांची बायको आहे, कळलं ना? त्याच्यामुळे माझ्याकडे या घाणेरड्या नजरेने पुन्हा बघायचं नाही, नाहीतर हे डोळे आहेत ना ते काढून हातात देईन. तेव्हा राकेश म्हणतोय गप्प बस, काय आपली सारखी माझ्यावरती रागवत असते, चिडत असतेस? आपल्यावरती जी व्यक्ती इतकं प्रेम करते, भरभरून प्रेम करते, त्या व्यक्ती बरोबर असं रागवून चिडून बोलतात का? तिच्या बरोबर फक्त प्रेमाने बोलतात, पण तुला तर ते काही जमतच नाही. इंदुरी जिलेबी, अगं इथे मी कुणासाठी आलोय? तुझ्यासाठीच ना. तू एक काम कर, तू कायमची माझी हो, स्वतःला आहे ना मला संपवून टाक. एकदा का माझ्या मनासारखं झालं की मग तू सुद्धा तुझं आयुष्य जगायला मोकळी हो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तोंडातून एक घाणेरडे शब्द पुन्हा काढायचे नाहीये आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही, नाहीतर मी अर्णव सरांना नाव सांगेन. बोलू अर्णव सरांना इथे बोलू? तेव्हा राकेश म्हणतो का? त्या अर्णवला का बोलवायचंय तुला? आणि तो काय करणार आहे सांग ना, काय करणार काय आहे तो? त्या अर्णवला मी काही घाबरत नाही, कळलं ना? हे बघ ईश्वरीजी मी काय म्हणतो, तू एकदाची माझी होऊन जा ना. एकदा का तू माझ्या मिठीत आलीस ना की कोण काही बोलणार नाही. आणि जरी तुझं लग्न त्या अर्णव बरोबर झालं असलं ना तरी सुद्धा मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये तो नाहीये. आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं, मग तुझं लग्न झालं असलं तरी तुझ्या मनामध्ये मी कुठेतरी आहेच ना. खरं खरं सांग, मी आहे की नाही तुझ्या मनामध्ये? मग कशाला आता हा खेळ खेळायचा? मी तर म्हणतो हा लपछोपीचा खेळ आपण बंद करूया आणि आपण दोघे जण लवकरात लवकर एकत्र येऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते गप्प बसायचा. तुझे जे घाणेरडे इरादे आहेत ना, तुझ्या मनामध्ये जी घाण आहे, तुझे इरादे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कळलं का? लांब राहायचं माझ्यापासून, आत्ताच सांगते तुला, नाहीतर हे डोळे फोडून टाकेन. असं ईश्वरी म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काय माझी इंदुरी जिलेबी लगेच मला म्हणते की अर्णव सरांना बोलू का? कशाला अर्णवला ते बोलायचं होतं? कबाब मी हड्डी कुठला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नमू आपल्या ईश्वरीचे आणि अर्णवचे पूजेचे फोटो इथे बाबांना दाखवत असते. ती म्हणत असते की बाबा हे बघा आपल्या इशूचे फोटो बघा,
तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अहो फोटोमध्ये आपली इशू किती आनंदी दिसते ना, म्हणजे मी उगाचच घाबरले होते. ज्या पद्धतीने हे लग्न थोडं घाईघाईने झालं होतं ना, मला असं वाटलं होतं की त्यांच्या संसारामध्ये काही कटुता राहते की काय, काही अडचण येते की काय, पण नाही, तसं काही नाहीये. आपली इशू तर मला खूपच जास्त आनंदी दिसते, नाही का हो? सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे, माझ्या सुद्धा मनासारखं झालंय, त्यामुळे मलाही आनंद आहेच त्या गोष्टीचा. माझ्या मुलीचं सुख बघून मला आनंद झालाय. तेव्हा इकडे आता जयू आते तरी म्हणते, सुप्रिया अगं फोटोमध्ये जे दिसतं खरोखर तसं असतं का? म्हणजे आता फोटोमध्ये तू म्हणतेस की ती खुश आहे म्हणून, पण खरोखर तिच्याकडे बघून तुला ती खुश वाटली तर ती खुश आहे असं म्हण. अगं मला तर वाटतं ना, हे लग्न करून आहे ना आपली इशू कायमची दुःखी झाली की काय? दिसतं तसं नसतं सुप्रिया, म्हणूनच जग फसतं हा. तेव्हा सुप्रिया म्हणते, जयूताई तुम्ही असं काय करताय हो? आपल्याच इथे मुलीबद्दल तुम्ही असा विचार करताय? तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते, अगं मी खरं म्हणते, याचा अर्थ असा नाही की मी आपल्या इशूचा चांगला विचार करत नाही. इशू बद्दल चांगला विचार करते, म्हणूनच मला असं वाटतंय की त्या अर्णव बरोबर इशूचं लग्न लावून दिलं ना, ती खूप मोठी चूक केली आपण. राकेशजींबरोबर लग्न झालं असतं ना, तर आपली इशू आहे ना सुखी राहिली असती. राकेशजींबरोबर लग्नाला नकार देऊन आपण खरंच खूप मोठी चूक केली. तेव्हा प्रेक्षकांनो नमू म्हणत असते, आत्या कुणी सांगितलं ग तुला? तुला माहितीये का राकेशजी कसे आहेत ते? मागे मला आणि आईला भेटले होते, आईकडून पैसे घेतले त्यांनी आणि निघून गेले, माहितीये तुला? तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते, अगं मग काय झालं, त्यांच्याकडे पैसे नसतील म्हणून घेतले असतील ना. आणि आता तू मला सांग, आपल्या इशूवरती त्यांचं खरं प्रेम होतं आणि आपण त्यांना डिरेक्टली लग्नाला नकार दिला, मग कुठल्याही माणसाला धक्का बसेलच ना. त्यांची नोकरी वगैरे गेली असेल आणि म्हणून त्यांच्याकडे पैसे नसतील म्हणून सुप्रियाकडून घेतले. मग काय झालं त्याच्यामध्ये? इशूचं लग्न जर त्यांच्याबरोबर झालं असतं तर त्यांची गाडी सुद्धा रुळावर आली असती ना. त्यांच्यासारखा समजूतदार मुलगा आपल्या इशूला इथे शोधून सुद्धा सापडला नसता. पण नाही, तुम्हाला तर त्या अर्णव बरोबरच लग्न लावून द्यायचं होतं. मग आता त्या बिचाऱ्यांना धक्का बसला असेल, त्या धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना थोडा तरी वेळ लागेलच ना. आपल्या इशू बरोबर लग्न झालं नाही म्हणून बिचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असा विचार का आपण करत नाही? आपण नेहमी का बरं चुकीचा विचार करायचा? राकेशजींना आपण फसवलं असं त्यांना वाटतंय, ते काही चुकीचं नाहीये असं जयू आत्या आता म्हणत असते, राकेशची बाजू घेत असते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी टेन्शन मध्ये आलेली असते. ईश्वरीला आता तिचे आणि राकेशचे ते क्षण आठवत असतात, जेव्हा इथे राकेश जबरदस्तीने तिला टच करण्याचा प्रयत्न करत असतो. बसा तुम्ही इथे ईश्वरीजी, बसा आणि तुम्ही जेवून घ्या बरं. आणि काय आहे, कोण तो अर्णव राज्य शिर्के? त्याचा राग तुम्ही जेवणावरती का काढताय? मला हे अजिबात आवडणार नाहीये. तुम्ही या बरं इकडे, या आणि बसा जेवायला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते, शी, त्या माणसाचे घाणेरडे इरादे माझ्या लक्षात कसे काय आले नाही? तो माणूस इथे पहिल्यापासूनच मला त्रास देत होता आणि मी विनाकारण त्याचे हे घाणेरडं वागणं सहन करत होते. कारण त्याच्यानंतरला तिच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा राकेश तिच्या पायाला हात लावून म्हणत असतो की तुम्हाला झालेला त्रास मला खरंच बघवत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, चुकलं माझं, त्या नीच माणसावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. त्याचे घाणेरडे इरादे माझ्या लक्षातच आले नाही. पण आता बास, आता मी त्याचं हे वागणं सहन करणार नाहीये. त्याने जर मला पुन्हा घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरणार नाहीये. आता मी त्याला उलट उत्तर देणार, पलटवार करणार मी. आता तर मी त्याला चांगलं सुनावलेलंच आहे, पण यापुढे जर कधी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही. तेव्हा ईश्वरीला आठवतं, जेव्हा इथे सोन्याचं पान देत असताना त्याने ईश्वरीचे हात पकडलेले असतात, तेव्हा अर्णव तिथे येतो आणि राकेशच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला धमकावतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता अर्णव सरांनी मला वाचवलं, पण प्रत्येक वेळेला आता मी अर्णव सरांचीच अपेक्षा करायची का? एकदा वाचवलं म्हणून सारखं सारखं तेच मला वाचवायला येतील? मला सुद्धा स्वतःला आता इथे खंबीर व्हावं लागेल, सक्षम व्हावं लागेल. यापुढे जर त्या राकेशने मला घाबरवण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा गप्प बसणार नाही. मी सुद्धा त्याला सडेतोड उत्तर देणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की गणू बाप्पा, इथे अर्णव सर आणि माझं लग्न झालं असलं, आम्ही नवरा बायको असलो तरी सुद्धा आमच्यात तेवढं प्रेम नाहीये. पण काही हरकत नाही, नसलं म्हणून काय झालं? माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही असलं तरी सुद्धा आम्ही मित्र मैत्रिणी म्हणून या रूम मध्ये राहू शकतो ना. जरी सुद्धा मला त्यांच्याबद्दल काही राग असेल तरी सुद्धा त्यांच्या चांगल्या गुणांकडे मी दुर्लक्ष कसं करू? त्यांच्यामध्ये काही चांगले गुण सुद्धा आहेतच ना. तेव्हा इथे अर्णव सरांनी माझ्या समोर मैत्रीचा हात पुढे केला होता, आम्ही फ्रेंड्स होतो. मग आता मैत्री होण्यामध्ये काय हरकत आहे? मैत्री तर आमच्यामध्ये आहेच आणि ती झालीच पाहिजे. दोघे जण आम्ही मित्र मैत्रिणी म्हणून एकमेकांची काळजी तर घेऊच शकतो ना. तेव्हा इथे आता आम्ही एकत्र राहणार आणि एकमेकांची काळजी घेणार असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी सिंदूर, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम नसेल, पण ते लवकरच असेल. आता माझ्या मनामध्ये तर तुझ्याबद्दल प्रेमच प्रेम आहे आणि ते आत्तापासूनच नाही, कधीपासूनच आहे.
तुझ्या प्रेमाने मी पूर्णपणे बदलून गेले मिसिंदर. आय लव्ह यू सो मच. असं इथे अर्णव आपल्या मनामध्ये आता ईश्वरीसाठी म्हणत असतो. ईश्वरीच्या मनामध्ये आता जरी मैत्री असेल तरी लवकरच ती सुद्धा अर्णवच्या प्रेमात पडेल हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं काय करू मी तुझं. तो अर्णव मला बेंगलोरला पाठवत होता. तुला सोडून मी बेंगलोरला जाणार आहे का? अजिबात नाही. काही झालं ना तरी सुद्धा मी जाणारच नव्हतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आणि ती मूर्ख अंजली, ती माझ्या बरोबर यायला निघाली होती. मी जाणार आहे का तिला घेऊन? अर्णवला बरोबर माहितीये मी काहीही करू शकतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, इथे मी आलोय कशासाठी? माझ्या इंदोरी जिलेबीसाठी आलोय. एकदा का ती माझ्या मिठीत आली, ती माझी झाली ना, की सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होतील आणि येईल लवकरच. इथे आता माझी इंदोरी जिलेबी माझ्या या मिठीमध्ये असेल आणि तिच्यावरती फक्त माझा अधिकार आणि हक्क असेल, असं सुद्धा राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता विचारात उभा असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी त्याने म्हणत असते, अर्णव सर काय कधी आलात तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काही नाही, आत्ताच आलो मी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो का, काय झालं सर, तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काही नाही, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, नाही सर पण काही ठीक नाहीये. तो राकेश आहे ना, त्याचा नीचपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, आता त्याने काही केलं का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, आणि ती आता अर्णवला सांगते. ती उभी असताना राकेश त्या ठिकाणी आला. राकेशने तिला त्रास दिला. तिच्या बरोबर ज्या पद्धतीने तो चुकीचं बोलला ते सगळं आता ती अर्णवला सांगत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काय, त्याची हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालले. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, त्यांनी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, व्हॉट, त्याने तुला टच तर नाही केलं ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, आणि ह्या वेळेला मी सुद्धा काही घाबरलेले नाहीये. मी सुद्धा चांगलीच धमकावले त्यांना आणि सडेतोड उत्तर सुद्धा दिले. मी सांगितले माझ्या नादाला लागायचं नाही, नाहीतर डोळे काढून हातात देईन म्हणून, असं बरंचसं बोलले मी सुद्धा त्यांना. तेव्हा इथे अर्णव आता हसायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय झालं तुम्हाला सर? मी एवढी सिरियसली बोलते, काहीतरी सांगते आणि तुम्हाला हसायला येते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हसू नाही तर काय करू. फायनली तुझा बडबड करणारा रेडिओ सुरू झाला ना, त्याच्यामुळे मग हसायला तर मला येणारच. आता नॉन स्टॉप तो सुरूच राहणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, मी बडबड करणारा रेडिओ, मग तुम्ही कोण आहात? तुम्ही तर भडकुचन आहात, भडकुचन. कधी कसा राग येईल काही सांगता येत नाही, कुठेही राग येतो तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, मग आता तू जर माझ्या बरोबर अशी बोलायला लागलीस तर मला राग तर येणारच ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि बाय द वे तू पण आता मिसेस भडकुचन आहेस हे तू विसरू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, पण नाही हा, तुमचा एवढा राग तर मला अजिबातच येत नाही. तुमचं हे बोलणं असतं ना, ते सुद्धा जरी मस्करी करत असाल तरी धमकी दिल्यासारखं बोलता तुम्ही, म्हणून मी तुम्हाला भडकुचन म्हणते. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बोट करून बोलत असताना अर्णव म्हणतो, एक मिनिट हा, माझ्याकडे बोट करून बोलायचं नाही, पॉइंट आउट करून बोलायचं नाही, मला ते आवडत नाही. आणि तो तिचा बोट पकडतो. का तिच्या बोटाला दुखतं म्हणून हळूवारपणे तिचा हात हातामध्ये धरून त्याच्यावरती फुंकर सुद्धा मारत असतो. इथे अर्णव ईश्वरीची काळजी सुद्धा घेत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीने चहा बनवलेला असतो. त्याच्यामध्ये इथे राकेशने तेच औषध टाकलेलं असतं जे तो इथे अंजलीसाठी टाकतो. त्यानंतर ते चहामध्ये टाकलेलं औषध तो म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी, हा चहा तू प्यायल्यानंतर मज्जाच मज्जा येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता चहाचा कप घेते आणि चहा पित असताना राकेश तिच्याकडे हसून बघत असतो. तेव्हा इथे अर्णवला त्याच्यावरती संशय येतो. अर्णव म्हणतो, मी सिंदर थांब, हा चहा तू पिऊ नकोस. ईश्वरी म्हणते, काय झालं सर? तेव्हा अर्णव येतो चहाचा कप घेऊन आणि म्हणतो, हा चहा ना जिजू पितील. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, घ्या जिजू, हा चहा तुम्ही प्या. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको, मला नको, अरे मला नको चहा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, घ्या, प्रेमाने देतोय, हा चहा घ्या आणि प्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश घाबरलेला असतो, कारण इथे ईश्वरीला फसवण्यासाठी त्या चहामध्ये त्याने काहीतरी मिक्स केलेलं असतं, गुंगीचं औषध वगैरे, आणि तो चहा त्याने मुद्दामून ईश्वरीला प्यायला लावलेला असतो. पण ही गोष्ट अर्णवच्या योग्य वेळी लक्षात येते.